नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक किट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्या एक्झामसाठी आपण इंडियन पॉलिटिक्सचे जे काही लेक्चर चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण टॉपिक बघत आहोत उच्च न्यायालय, आणि आपण हे सगळं कंटेंट शिकत आहोत केसागर पब्लिकेशनच्या लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून. एम लक्ष्मीकांत, ज्याला तुम्ही पॉलिटीसाठी बायबल समजता, याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. पुस्तक कुठून घ्यायचं? केसागर, सॉरी एकच मिनिट थांबा. जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही kesagar.com वरती जावा. तिथं तुम्ही kesagar.com तिथं तुम्ही पुस्तक घेऊ शकता. तिथं तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. एक्स्ट्रा 5% डिस्काउंट साठी तुम्ही कविता 05 हा जो माझा कोड आहे, हा कोड तुम्ही वापरू शकता. तुम्हाला एक्स्ट्रा 5% डिस्काउंट मिळून जाईल, म्हणजे टोटल तुम्हाला 25% डिस्काउंट मिळून जाईल. ठीक आहे. तर या पुस्तकातून आपण शिकत आहोत इंडियन पॉलिटी. कुठपर्यंत आलो तो बघा. जास्त वेळ न वाया घालवता डायरेक्ट लेक्चरला आपण सुरुवात करतोय. फक्त एकच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन वेळेमध्ये मिळून जातील. ठीक आहे. तर बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघत होतो उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला नियुक्तीची पद्धती, कार्यकाळाची हमी, निश्चित सेवा शर्ती, संचित निधीवर भारित असतात त्यांचे जे खर्च असतात, हे सगळं आपण बघितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचे लेक्चर बघितले नाहीत तर एका सिक्वेन्सनं लेक्चर बघा. ओके, क्लिअर. चला, तर आता आपण शिकणार आहोत उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. इथं मी टायटल लिहून घेते, व्यवस्थित समजून घ्या. हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाही क्लास लावायची गरज पडणार नाही. उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार. ठीक आहे, आणि अधिकार. ठीक आहे. उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार समजून घ्या. आता इथं आपल्याला काय बघायचंय की सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे, आता एससी प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयांना सुद्धा विस्तृत आणि प्रभावी अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये दाद मागण्याचे राज्यातील सर्वात वरिष्ठ न्यायालय कुठलं? हायकोर्ट. दाद मागणे म्हणजे काय? राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं, राज्यामध्ये अपील करण्यासाठी किंवा दाद मागण्यासाठी सर्वात वरिष्ठ न्यायालय, सर्वात वरिष्ठ न्यायालय म्हणून आपण कोणाला ओळखतो? आपण ओळखतो हायकोर्टाला. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का बघा. ओके. आता हे जे हायकोर्ट आहे, हे हायकोर्ट राज्यामध्ये आपण बघतोय, राज्यामध्ये हायकोर्ट नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षक आहे. मूलभूत हक्काचे संरक्षक कुठं? राज्यामध्ये. ठीक आहे, मूलभूत हक्कांचे संरक्षक. समजते का बघा. ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत प्रत्येक पॉइंट समजून घ्या. प्रत्येक पॉइंट वरती क्वेश्चन असतो. हायकोर्टाकडे घटनेचा अन्वयार्थ लावण्याचं काम सोपवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही काय टाकू शकता? अजून घटनेचा अन्वयार्थ लावणे, हे सुद्धा काम आहे हायकोर्टाकडं. आपण राज्यामधलं बघतोय, बरोबर. हे काम सुद्धा सोपवलं आहे, बरोबर. सोबतच यांना पर्यवेक्षीय आणि आणखी कसलं काम असतं यांच्याकडं? सल्लागारी काम. सल्लागारी काम सुद्धा असतं, लक्षात घ्या. तर सुरुवात काय केली आपण? सुप्रीम कोर्टाप्रमाणे आपल्या हायकोर्टाला सुद्धा विस्तृत आणि प्रभावी अधिकार दिलेले आहेत. मग याच्यामधला सर्वात मोठा अधिकार कोणता? दाद मागणं किंवा अपील करण्यासाठी राज्यामध्ये सर्वात वरिष्ठ न्यायालय कोणतं आहे? हायकोर्ट आहे. हायकोर्टाला आपण काय म्हणतो? मूलभूत हक्काचं संरक्षक. कुठं? राज्यामध्ये. ओके. आणखी काय काम करतं हायकोर्ट? घटनेचा अन्वयार्थ लावण्याचा अधिकार यांना आहे, बरोबर. पर्यवेक्षी आणि सल्लागारी स्वरूपाचं काम पण ते करतात. ओके, क्लिअर. तर हे समजून घ्या. आता राज्य घटनेमध्ये, आपल्या घटनेमध्ये
उच्च न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र आहे, हायकोर्टाचं जे अधिकार क्षेत्र आहे आणि अधिकार आहेत याच्याबाबत तपशीलवार तरतुदी आहेत का? व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट. बघा, याला स्टार करून घ्या, तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. आपल्या राज्यघटनेमध्ये हायकोर्टाचं अधिकार क्षेत्र आणि हायकोर्टाचे अधिकार याच्या बाबतीत तपशीलवार तरतुदी नाहीत. लक्षात ठेवा, ठीक आहे. अजिबात नाहीये तपशीलवार तरतुदी. उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र आणि अधिकार राज्यघटना लागू होण्यापूर्वी जसं होतं तसेच असतील या संदर्भात घटनेनं म्हटलेलं आहे, पण कुठल्या तरतुदी दिलेल्या नाहीये. ठीक आहे. जसं घटना लागू व्हायच्या आधी जसं होतं तसंच पुढे पण चालू राहणार आहे. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट ऍड केली, एका अतिरिक्त बाबीचा समावेश केलाय. काय समावेश केलाय की घटनापूर्व काळामध्ये, म्हणजे हा जो टाइम पिरियड आहे ना, घटनेच्या आधीचा टाइम पिरियड, या टाइम पिरियड मध्ये महसुली विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार हायकोर्टाला नव्हता. ठीक आहे. आता मात्र महसुली विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार हायकोर्टाला दिलेला आहे. बघा, हे तुम्हाला कोणीच शिकवलेलं नसेल, सगळं आपण लक्ष्मीकांत सरांच्या बुक मधून बघतोय आणि सगळा भाग तुम्हाला एक्झाम मध्ये प्री प्लस मेन्स साठी तुमची तयारी होती. ओके, क्लिअर? ठीक आहे. आणखी काय सांगितलेलं आहे, राज्यघटनेने जरी तरतुदी दिलेल्या नसल्या तरी उच्च न्यायालयाला आदेश देण्याचा अधिकार, पर्यवेक्षणाचा अधिकार, सल्ला देण्याचा अधिकार इतर तरतुदीमधून दिलेले आहेत. म्हणजे डायरेक्ट तरतुदी नसल्या मांडल्या तरी इतर काही तरतुदी आहेत जिथून तुम्हाला हे डिनोट होतं की हायकोर्टाला हे अधिकार घटनेनंच दिलेले आहेत. ओके, क्लिअर? आय होप इथपर्यंत समजलं असेल. आता पुढचं एक सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे, इथं मी IMP करते, समजून घ्या. जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. घटनेने संसदेला, बघा, घटनेने आपल्या संसदेला आणि राज्य विधिमंडळाला उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आणि अधिकारात बदल करण्याचे अधिकार. बघा, संसदेला आणि राज्य विधिमंडळाला कशाचा अधिकार आहे? हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रात आणि अधिकारामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रात आणि अधिकारामध्ये कोण बदल करू शकतं? तर संसद आणि राज्य विधिमंडळ बदल करू शकतात. समजलं का? बघा, ओके, क्लिअर? सोपा भाग आहे, फक्त मल्टिपल टाइम रिवाइज करावा लागेल. आता आपल्याला उच्च न्यायालयाला कोणते अधिकार क्षेत्र आहेत ते बघायचंय. पहिलं आहे त्यांच्याकडे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. याच्यावरून क्वेश्चन असतात आयोगाचे. प्रारंभिक अधिकार क्षेत्र. सेकंड आहे आदेशाचे अधिकार क्षेत्र. ठीक आहे. थर्ड आहे अपीलाचे अधिकार क्षेत्र. ठीक आहे. फोर्थ आहे पर्यवेक्षणाचे अधिकार क्षेत्र. पर्यवेक्षणाचे अधिकार क्षेत्र. ओके. पाचवा पॉइंट इथे येईल, दुय्यम न्यायालयावर नियंत्रण. दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण. ठीक आहे. फोर्थ आहे न्यायिक सॉरी 6 नंबर करायचं, नोंदीचे न्यायालय किंवा याला अभिलेख न्यायालय म्हणतात का? बघा, नोंदीचे न्यायालय. आणि 7वा पॉइंट येईल इथं तुम्हाला न्यायिक
पुनरावलोकनाचा अधिकार, अधिकार, ठीक आहे, न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार. ओके, तर सध्या उच्च न्यायालयाला या बाबतीत अधिकार आणि अधिकार क्षेत्रे आहे. आता उच्च न्यायालयाचं हे सध्याचं अधिकार क्षेत्र आणि अधिकार, घटनात्मक तरतुदी, स्वामित्व अधिकार पत्र, संसदेचे कायदे, राज्य विधिमंडळाचे कायदे, भारतीय दंड संहिता 1860, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 यांच्यानुसार आहे. हे एक्झाम मध्ये विचारतात का? विचारत नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे, क्लिअर? तर हे विचारत नाहीत, याचं टेन्शन घेऊ नका. आता आपल्याला एक एक करून हे अधिकार क्षेत्र बघायचे आहे. सुरुवातीला आपण घेऊया प्रारंभिक अधिकार क्षेत्र. काय आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र? बघा इथे 1 नंबर टाकते मी. प्रारंभिक अधिकार क्षेत्र काय आहे? प्रारंभिक अधिकार क्षेत्र समजून घेऊया. तर बघा, उच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे खटल्याची प्रथम सुनावणी, खटल्याची प्रथम सुनावणी जी असते ती कुठं होणार? हायकोर्टामध्ये होणार. ठीक आहे, हा उच्च न्यायालयात घेण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार आहे, बरोबर. आता इथं आयोग काय विचारते बघा, मी IMP करून देते. आयोग तुम्हाला काय विचारणार? आयोग विचारणार की पुनर्विचार, समजून घ्या बरं का, नाही समजलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. पुनर्विचार किंवा कंसामध्ये लिहा अपील, ठीक आहे, या स्वरूपात जर एखादा खटला असेल, सुरू झाला असेल, पुनर्विचार म्हणून एखादा खटला सुरू झालाय किंवा अपील म्हणून एखादा खटला सुरू झालाय, मग हा खटला प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येईल का? नाही, कारण त्याची प्रथम सुनावणी ऑलरेडी झालेली आहे. त्याची दुसरी किंवा तिसरी सुनावणी असेल तर हा खटला पुनर्विचार किंवा अपील या स्वरूपात असणारा खटला प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही, लक्षात घ्या. हे तुम्हाला आयोग विचारणार. ओके, मग तुम्हाला माहिती पाहिजे की प्रारंभिक अधिकार क्षेत्र खाली कोणत्या बाबींसाठी असतं. प्रारंभिक अधिकार क्षेत्र कोणत्या बाबींसाठी असते. ठीक आहे, बघा, प्रारंभिक अधिकार क्षेत्र असतं. पहिला पॉइंट इथं लिहून घ्या. पहिला पॉइंट आहे कोणत्या बाबींसाठी असतं. याच्यामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी, नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी, ठीक आहे, याच्यासाठी प्रारंभिक अधिकार क्षेत्र असतं, म्हणजे पहिली सुनावणी हायकोर्टामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवडणुकांबाबतचे विवाद. इथं लिहिते मी, संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवडणुकांचे विवाद. ठीक आहे, ही बाब सुद्धा प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येते. ओके, क्लिअर? महसुलाचे विषय, महसूल विषय हे सुद्धा प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येतात, बरोबर. क्लिअर? समजते का? बघा, त्याच्यानंतर समुद्री प्रकरण असतील, जहाजाशी संबंधित प्रकरण असतील, विवाह आहे, घटस्फोट आहे, कंपनी कायदे आहेत, न्यायालयाचा अवमान आहे,
अवमान, हे विषय सुद्धा कुठे येतात? हे विषय सुद्धा प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्येच येतात. हे क्लिअर? तर हे झालं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. समजते का? बघा एकदम सोपं आहे, त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही. फक्त तुम्हाला ह्या बाबी लक्षात ठेवायच्या व्यवस्थित. ठीक आहे? क्लिअर? बघा आता रीट आदेशाचे अधिकार क्षेत्र असतं. रीट आदेशाचे अधिकार क्षेत्र, रीट किंवा आदेशाचे अधिकार क्षेत्र. बघा याच्यामध्ये काय असतं बघूया आपण नेक्स्ट पेज वरती. इथं आपण लिहून घेऊया रीट आदेशाचे अधिकार क्षेत्र. ठीक आहे? बघा राज्यघटना कलम 226 अनुसार नागरिकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी, इथं लिहिते मी कलम 226, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या कलम 226 नुसार नागरिकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी किंवा इतर कारणासाठी, पण सुप्रीम कोर्ट इतर कारणासाठी रीट काढू शकतं का? नाही, फक्त मूलभूत हक्कांसाठी. पण हायकोर्ट काढू शकतं. तर उच्च न्यायालयाला बंदी प्रत्यक्षीकरण, बंदी प्रत्यक्षीकरण, त्याच्यानंतर परमादेश, हे आपण सगळं मूलभूत हक्कामध्ये शिकलेलं आहोत बरोबर. उत्प्रेक्षण, प्रतिषेध, काही लेक्चर आहेत माझे याच्या आधीचे पण, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये बघून घ्या. प्रतिक्षेध आणि अधिकार पृच्छा, अधिकार पृच्छा असे आदेश देण्याचा अधिकार आहे बरोबर. हे झालं मूलभूत हक्कांच्या संरक्षणाशी रिलेटेड. ठीक आहे? मग इतर कारणासाठी हे काय आहे? इतर कारणासाठी याच्यामध्ये काय येतं? मग इतर कारणासाठी मध्ये काय येतं? एवढे छोटे छोटे शब्द सोडून चालत नाही. इतर कारणासाठी मध्ये काय येणार? कायदेशीर हक्कांची अंमलबजावणी, कायदेशीर हक्कांची अंमलबजावणी. ओके? समजतंय? उच्च न्यायालय केवळ आपल्या प्रादेशिक क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीस, प्राधिकाऱ्यास व शासनास रीट आदेश देऊ शकते असं नाही. आपल्याला काय वाटतं की हे जे अधिकार क्षेत्र आहे ना हायकोर्टाचं, हे फक्त केवळ, हा शब्द आयोग वापरतात, केवळ हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये, प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीशी रिलेटेडच काढू शकतं का? नाही. एखादा खटला आहे, एखादा खटला आहे, खटल्याचं कारण हायकोर्टाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात नाही बरोबर. ओके? अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे, तर मग ह्या खटल्याशी रिलेटेड आदेश काढू शकतं का? काढू शकतं, काढू शकते. जरी अधिकार क्षेत्र, प्रादेशिक अधिकार क्षेत्र दुसरं असलं तरी सुद्धा काढू शकते. ठीक आहे? आता हे कलम 226 अनुसार रीट आदेश देण्याचा अधिकार फक्त उच्च न्यायालयाचा आहे का? नाही. आपण बघतो की कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टाला पण आहे, एससी ला पण आहे बरोबर. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की रीट काढण्याचा अधिकार जो आहे एससीच्या बरोबरीने एचसी ला पण आहे, बरोबरीने आहे. म्हणजे याचा अर्थ काय? समजा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर पीडित व्यक्ती एकतर सुप्रीम कोर्टामध्ये जाईल किंवा एकतर हायकोर्टामध्ये जाईल बरोबर. पर्याय त्याच्याकडे उपलब्ध आहे. ओके? आता हे सगळं तुम्हाला समजलं की बरोबरीने अधिकार आहे, एखादा व्यक्ती त्याच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालंय तो एकतर सुप्रीम कोर्टाकडे जाईल किंवा एकतर हायकोर्टाकडे जाईल. पण आयोगाचा क्वेश्चन असतो वेगळाच. इथं मी IMP करते. ठीक आहे? इम्पॉर्टंट पॉइंट.
काय असतो आयोगाचा क्वेश्चन, की पहिलं सेंटेन्स असतं रीट आदेश देण्याचा, बघा इथं मी लिहिते रीट आदेश देण्याचा हायकोर्टाचा अधिकार हा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या अधिकारापेक्षा व्यापक आहे ऑब्लिक नाही, दोन्हीपैकी कुठलाही एक शब्द आयोग देऊ शकतो, लक्षात घ्या. मग समजा जर आयोगाने व्यापक आहे असं दिलं तर तुमचं सेंटेन्स बरोबर येणार आहे, व्यापक नाही असं दिलं तर सेंटेन्स तुमचं चुकीचं येणार आहे. कारण का, बघा सुप्रीम कोर्ट जे आहे ना, सुप्रीम कोर्ट केवळ, इथं मी लिहिते हे शब्द आयोगाच्या पेपरमध्ये असतात, केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठीच रीटचा आदेश देऊ शकतं, इतर कोणत्याही कारणासाठी देऊ शकत नाही. म्हणूनच आपण म्हणतो की हायकोर्टाचा अधिकार व्यापक आहे, कारण हायकोर्ट मूलभूत हक्कांसोबतच इतर कायदेशीर हक्कांचं उल्लंघन झाल्यावरती पण रीटचा आदेश देऊ शकतं, पण यांना तसा अधिकार नाहीये. हे तुम्हाला विचारणार एक्झाम मध्ये, लक्षात आले का बघा. ओके, क्लिअर. आता पुढचा पॉइंट जो एक्झाम मध्ये विचारला जातो, हा जो रीट करण्याचा अधिकार आहे ना, कुणाला आहे, एससी ला पण आहे आणि एचसी ला पण आहे. हा जो यांचा अधिकार आहे रीट करण्याचा, हा अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. मूलभूत चौकटीचा भाग आहे का, आहे, बरोबर, बेसिक स्ट्रक्चर. ओके, क्लिअर. बरं, हा मूलभूत चौकटीचा भाग आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. कोणत्या खटल्यात दिला, चंद्रकुमार खटला, ठीक आहे. ओके, त्याच्यामुळं घटना दुरुस्ती करून सुद्धा हा जो अधिकार आहे कोणता, एससी आणि एचसी चा रीट काढण्याचा अधिकार हा रद्द करता येत नाही. कारण का, तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. ज्या गोष्टी बेसिक स्ट्रक्चरचा भाग असतात त्या गोष्टी घटना दुरुस्ती करून सुद्धा वगळता येत नाहीत किंवा रद्द करता येत नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर आय होप तुम्हाला हा भाग सगळा समजला असेल. आता आपण कुठपर्यंत आलो होतो, मी थोडस बॅकला घेते. 2 अधिकार क्षेत्र आपण बघितले, तिसरं बघतोय आपण अपिलाचे अधिकार क्षेत्र. बघा, थर्ड आहे अपिलाचे अधिकार क्षेत्र. अपिलाचे अधिकार क्षेत्र, बघा उच्च न्यायालय हे मुख्यतः पुनर्विचाराचं न्यायालय आहे किंवा अपिलाचे न्यायालय आहे. उच्च न्यायालय त्याच्या क्षेत्रीय अधिकार कक्षेतील दुय्यम न्यायालयाचे जे निर्णय असतात ना, दुय्यम न्यायालयाचे निर्णय, पण कुठली दुय्यम न्यायालय, या हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रातील जी दुय्यम न्यायालये असतात, बरोबर, त्यांच्यावरती पुनर्विचार करतं किंवा अपील करतं, बरोबर. मग उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात दिवाणी आणि फौजदारी असे विषय येतात, ठीक आहे. दिवाणी आणि फौजदारी असे विषय येतात. त्याच्यामुळे उच्च न्यायालयाचं पुनर्विचाराचं किंवा अपिलाचं अधिकार क्षेत्र हे कसं आहे, प्रारंभिक अधिकार क्षेत्रापेक्षा मोठा आहे. इथे मी आयएमपी करते, का मोठा आहे हे तुम्हाला आता सांगितलं, कारण दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही विषय येतात. तर बघा, उच्च न्यायालयाचे, हे वाक्य लक्षात ठेवा, न्यायालयाचे
अपिलाचे अधिकार क्षेत्र हे त्याच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रापेक्षा कसं आहे? अधिकार क्षेत्रापेक्षा कसं आहे? व्यापक आहे. ठीक आहे, व्यापक आहे. ओके, हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. आता इथे तुम्हाला दिवाणी खटले आणि फौजदारी खटले हे पुढे शिकावं लागणार आहे. आपल्याला या अपिलाच्या अधिकार क्षेत्रामध्येच दिवाणी खटले आणि सेकंड आहे फौजदारी खटले. तर हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकणार. फक्त आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा. लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.